नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडिया. मित्रांनो, आज मी आम्ही कल्याण पंचमी मॅक्सी ग्राउंडवरती वर्चेश्वरी महोत्सव म्हणजे मिनी सरस जे उमेद अभियानातर्फे आयोजित करण्यात येतं. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आजपासून 14 मार्चपर्यंत वेळ आहे, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. या प्रदर्शनामध्ये आपल्याला ग्रामीण महिला बचत गटातले जे महिला आहेत ते इथे विविध प्रकारच्या गावच्या वस्तू घेऊन येतात आणि त्यांच्या इथे स्टॉल लागलेले आहेत. आज आपण ते सर्व स्टॉल कव्हर करणार आहोत. आपल्याला इथे अजूनही बरेच स्टॉल लागले, पण आपण काही असे निवडक स्टॉलच कव्हर करणार आहोत जे आपल्याला नॉर्मली आपल्याला मुंबईच्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत नाही. वर्चेश्वरी महोत्सव जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस भव्य प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर आणि अजून बरंच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 ते 14 मार्चपर्यंत वेळ आहे, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पत्ता बघा, मॅक्सी ग्राउंड, नूतन शाळेजवळ, रामबाग, कल्याण पश्चिम. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. ते प्रदर्शन गेल्या वर्षी जे होतं ते ठाण्यामध्ये होतं, गावदेवी मैदानामध्ये, आणि आज जे आहे ते आता जे आहे यावर्षी कल्याणमध्ये भरवण्यात आलेले आहे. तर इथनं आपल्याला आज जायचं आहे. आता इथे उद्घाटनाचं तयारी चालू आहे. ताई आल्यात अंबरनाथून. काय घेऊन आला ताई? बॅग उमेद अभियानाकडून आमचं अच्छा बचत गट आहे आणि तिथून आम्ही बॅग बनवतो. अच्छा, ह्या बॅग बनवता तुम्ही? हो, आम्ही स्वतः बनवतो. वा, याच्यामध्ये तोरण आहेत. काय किंमत आहे तोरणची? हा तोरण आहे, याची किंमत 350. अच्छा, छान. त्याच्यानंतर हा तोरण आहे. बरोबर, सुंदर. त्याच्यानंतर ज्यूटच्या बॅग आहेत. काय किंमत आहे ज्यूटच्या बॅगची? 250. 250. त्याच्यानंतर ते पाऊच आहेत. अच्छा, तुमचं स्टॉल उमेद मार्टवरती आहे का? आहे. अच्छा, तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? 9420311157. अच्छा, मग हे स्टॉल तुम्हाला आता फ्री ऑफ कॉस्ट आहे, हां, म्हणजे राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात मला येतं. फ्रीमध्ये स्टॉल मिळतात. मिनी सरस म्हणजे महालक्ष्मी सरस जसं असतं तसंच तसं आता हे मिनी छोटं मिनी सरस. सरस. वा, छान. सर्वांनी या आणि आमच्या स्टॉलला. आता लवकरच महालक्ष्मी सरस सुद्धा आहे. हो, चालू आहे. बरोबर. 18 ते 28 चालू. बरोबर, हा आपला वाशीला आहे. वाशीला. छान. पुढच्या स्टॉलवरती आलो आहे आणि या ताई जे आहेत मुगबाडहून आलेले आहेत, यांचं बचत गट आहे. तर नमस्कार ताई, काय घेऊन आलात आपण? आम्ही ना शेंगदाणा लाडू, नाचणीचे लाडू, अच्छा. ड्रायफ्रूट लाडू, हे सगळे घरगुती बनवलेले? घरगुती आहे. मिरची आहे दह्यामध्ये भरलेली, वा, कारली आहे, अच्छा. सुकवलेली, आणि सुकवलेली भेंडी आहे. सुकवलेली भेंडी? सुकवलेली भेंडी. वा, म्हणजे मुंबईकरांसाठी एकदम वेगळे वेगळे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळणार इकडे. छान. आणि काय किंमत काय आहे ताई यांची? 50 रुपये. 50 रुपये. अच्छा, म्हणजे स्वस्त आणि मस्त. आणि मग इकडे काय आहे? आणि इथं कडधान्य आहे. अच्छा, कडधान्य आहे. आणि इथं जात्यावर भरडलेली आहे. तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, हा. हरभऱ्याची डाळ आहे. अरे वा, हे सगळं जात्यावरती भरडलेली. जात्यावर भरडलेली आहे. छान. वा, एकदम ऑर्गॅनिक कडधान्य घेऊन आलेले आहेत ताई. आणि आपण कुठून आलात? मुगबाड. मुरबाडवरून आलो. आपलं बचत गट आहे. हा, बचत गट आहे. कसं वाटतं मिनी सरसमध्ये तुम्हाला? चांगलं वाटतं, आज पहिलाच दिवस आहे. अच्छा, काय तुमचं, आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर उमेद मार्टवरती तुमचं स्टॉल आहे का? तुमचे प्रोडक्ट हो आहे. आहे. तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? हो, सांग. बोला. 83 79 90 38 43. पुढचं स्टॉल आहे, हे पण मुगबाडचं आहे. तर ताई काय घेऊन आलात? नमस्कार, मी हँडमेड सोप, शॅम्पू, आपले स्किनचे आणि हेअरचे सगळे प्रोडक्ट घरी बनवते. अच्छा, हे सगळं घरी बनवतं. वा, आणि हँडमेड आहेत. हो, काय काय आहे मग यामध्ये? याच्यामध्ये सोप आहेत आपल्याकडे, 5 सोप आहेत. हे स्किनच्या प्रॉब्लेमवरती प्रत्येक सोप आहेत, क्रीम आहेत, शॅम्पू आहेत, ऑइल आहेत, अच्छा. मेहंदी वगैरे आहेत. मेहंदी सुद्धा आहे, म्हणजे केमिकल वगैरे काही नाही? केमिकल नाहीये, पूर्ण आयुर्वेद पावडर वा, छान. आणि काय किंमत काय आहे? 50 पासून स्टार्ट आहे. 50 पासून स्टार्ट आहे. 100 पर्यंत. अच्छा. आणि नंबर हाच आहे का माझा? हा, हा ताईंचा नंबर घ्यायचा. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर या नंबरवरती या ताईंना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू ताई. आणलाय गांडूळ खत. गांडूळ खत आणलेलं आणि तो पूर्ण म्हणजे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक बघा, सेंद्रिय आहे. सेंद्रिय खत. आजकाल बरेच जण केमिकल घालतात, तर हा आपला ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक छान. आणि काय किंमत आहे एकदम याची? ओरिजिनल आहे. हा 60 आहे आणि हा अर्धा किलोचा 30 आहे. हा 1 किलोचा आहे. सोबत आणि मिळून
सुरी पापड आहेत ना हे आमचे पूर्ण गुळाच्या पाण्याने म्हणजे गुळ असतो ते याच्यातच बनवलेला असतो सगळा. अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट टाकलेले असतात आणि त्यामुळे चवीला खूप छान लागतात. त्यामुळे आधी अच्छा. आणि ते किती वर्षभर पण टिकू शकतात असं. अरे वा. आणि काय किंमत काय याची? हे 100 रुपये पॅकेट आहे. 400 रुपये किलो आहे. आता किलोचं 100 रुपये प्रमाणे आम्ही विकतोय. अच्छा. आता हे 4 दिवस प्रदर्शन आहे. आता यानंतरचं कुणाला उमेद मार्ट वरती तुम्ही रजिस्टर आहात हा हो तिथे मिळेल. मिले वा, छान. आमच्याकडे ऑर्डर मिळते त्याची. अच्छा छान. या ताई आल्यात अंबरनाथून. तर नमस्कार ताई, काय घेऊन आलात आपण? आम्ही पापड, मिरगुटी, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड, पौष्टिक लाडू, लग्नाचे वडे, वड्यांचं अच्छा. पीठ, परत मिरची, सांडगी मिरची, अच्छा. उपवासाचे पापड, असे अनेक सर्व हे आपलं घरगुती आहे? घरगुती पूर्ण होममेड, हातात बनवलेले सर्व मशीनचा नाही बघा, वापर. लाडू कसे आहेत ताई? लाडू 150 रुपये पॉकेट आहे. किती नग आहे? 5 नग. 250 ग्रॅम. अच्छा. 250 ग्रॅममध्ये 5 पीस बसतात. 5 पीस बसतात. वा, घरच्या छान. साजूक तुपातले बनवलेले आहेत. सुंदर. गटाचं माझं नाव वैशाली रवींद्र भोईर. आम्ही आज 3 वर्ष झाली आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तिन्ही वर्ष आम्ही स्टॉल इथे लावतो. कसं वाटतं तुम्हाला मिनी सरसमध्ये? एकदम छान वाटतं, कारण की आता आपण कधी बाहेर पडलेलो नव्हतो, पण आज या उमेद अभियानामुळे आम्हाला बाहेर पडायला मिळालं. त्यामुळे समजलं कसं काय बाहेरची दुनिया आणि आपल्या गावामध्येच पुरतं कसं आहे ते आम्हाला शिकायला मिळालं. बरोबर. आणि एकदम म्हणजे आम्ही शिकण्यासाठीच बाहेर पडतो. म्हणजे आम्हाला कसं जरी आपला धंदा नाही झाला तरी पण आम्हाला बाहेर पडून म्हणजे उमेद अभियानामुळे आम्हाला म्हणजे आनंद म्हणजे सांग हा. उमेद मार्टवरती पण आम्ही ऑनलाईन ऑनलाईन केलेले अवेलेबल आहे. म्हणजे आता मुंबईकरांना जर हे हवं असेल आणि तर आमचे online मिळेल. नाचणीचे प्रोडक्ट झारखंड पर्यंत आमचे गेलेले आहेत. वा, छान. वा, आणि पूर्ण मंत्रालयात वगैरे आमचे प्रोडक्ट दिलेले आहेत आम्ही. छान. थँक्यू. आम्ही पापड आणलेत गावाकडचे. खारोड आहेत तांदळाच्या, हा. कुरड्या आहेत, शेवग्याच्या शेंगा आहेत. हे गावचे आहेत शेवग्याच्या शेंगा? हा गावच्या आहेत त्या. कसे ते? 20 रुपयाला 5 दिले. अच्छा, छान. आणि मसाला गरम मसाले आणले का? आणि मसाला अच्छा घरगुती पापड आहेत तांदळाचे. अच्छा. आणि हे मसाले पण तुम्ही स्वतः बनवता? हा स्वतः बनवतो. वा. आणि हे कसे गरम मसाला? आणि 100 रुपये 50 रुपये. अच्छा, छान. आणि हे काय? हे पण तेच आहे. हे पण गरम मसालाच आहे. गरम मसाला. छान. आता मसाल्याचा सीझन सुद्धा आहे. छान. आणि तुम्ही उमेद मार्टवरती आहात? हा. आहात ना? चालेल. थँक्यू. मी अर्चना अरुण पवार, स्वयंसहायता समूह नवसंजीवनी स्वयंसहायता समूहामध्ये आमचं पापड गृह उद्योग आहे आणि आमचा पापड व्यवसाय बरेच म्हणजे महिला व्यवसाय म्हणजे चालू आहे आता सध्या करतात. आणि नवसंजीवनी प्रभात संघातील आम्ही बरेच व्यवसाय पापड बरेच बाकीचे पण व्यवसाय. काय किंमत आहे पापडची? हे मिरगुड्यांचे ना 80 रुपये. अच्छा. आणि हे वाले? अर्धा किलो आहे ते. आणि हे 150 रुपये, 150 रुपये. छान. आणि इकडे काय? हे नाचणी पापड आहेत, अच्छा. पालक पापड, हे सगळ्या प्रकारचे पापड आहेत. हां, टोमॅटो पापड आहेत, हे बटाटा पापड. छान. नमस्कार. माझ्या गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले गट आणि माझे नाव आहे सविता रवींद्र पवार आणि माझ्या प्रभाग संघाचे नाव आहे नवसंजीवनी प्रभाग संघ. त्यामध्ये आम्ही हे प्रोडक्ट प्रभाग संघातूनच हे सगळे प्रोडक्ट करतो. काय घेऊन आलात ताई आपण? चकली आणि हे गाई म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेले अच्छा. सगळे हे आहेत. वा. म्हणजे केमिकल फ्री वाले साबण आहेत. हां. आणि कसा पडतो हा एक साबण? 35 रुपयाला आहे. छान. आणि त्यानंतर परफ्यूम सुद्धा आहे का? वा. घरी बनवता परफ्यूम? घरी बनवता. याचं कसं तुम्ही हे शिक्षण घेतलंय? प्रशिक्षण घेतलेलं आहे. छान. अरे वा, सुंदर. ठोंबरे. माझ्या गटाचे नाव मोक्षदा स्वयंसहायता महिला गट. मी कारण गावातून आलेली आहे. ते माझं आपल्या डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, पुन्हा नाचणीचे लाडू अशा प्रकारचे आम्ही लाडू तयार करतो. तसेच आमचे रांगोळीचे प्रोडक्ट आहेत. याच्यावर आपण समजा आपल्याला रांगोळी वगैरे काढताना असेल येत कोणाला तर ते रांगोळीचं आपण हे करू शकतो. याच्यावर समई पण ठेवू शकतो. वॉशेबल असते ना? वॉशेबल आहे आणि हे चौरंगावर पण ठेवण्यासाठी आहे. आणि काय किंमत काय आहे याची? याची 400 रुपये किंमत आहे. 100 रुपये त्याची 350. छान. आणि हे तुम्ही ऑनलाईन पाठवता? हा. उमेद मार्टवरती? उमेद मार्टवर ऑनलाईन पण आहेत आमचे प्रोडक्ट. तसेच होम हवन साहित्याचं पण आमचं ऑनलाईन आहे म्हणून तिथे. छान. थँक्यू. हां. ताई काय घेऊन आलात आपण? मी शहापूर तालुक्यातून आलेली आहे
नवतेजस्विनी महोत्सवमध्ये मी भाग घेतलेला आहे. मला लोणचे पापड याच्यामध्ये प्रशिक्षण मिळालेलं आहे. अच्छा. त्यामध्ये मी सर्व प्रकारची चटण्या, लोणची, पीठं वेगवेगळी, कोकम, आगळ, चहा मसाले. माझा दर्जेदार चहा मसाला खूप फेमस आहे. अच्छा. त्याला खूप मागणी आहे याच्यावर. काय वैशिष्ट्य आहे असं? याच्यात सुंठ, वेलची, जायफळ, मसाले आणि हा चहा पिला तर परत एकदा चहा पियाची हौस होते या वा, चहा छान. मसाल्यामध्ये. कितीला आहे पॅकेट? हे फक्त 100 रुपये. 100 रुपयाला. हा. आणि त्यानंतर खाऊ वगैरे ठेवलेले हा आहेत. हे सुद्धा अनारसे आणलेले. वगैरे अनारसे आहेत. आणलेले आहेत बघा ताईंनी. हो, हो. घरगुती अनारसे. घरगुती अनारसे. काय किंमत आहे अनारसेची? फक्त 60 रुपये. 60 रुपये. छान. आणि तुमचे सर्व उमेद मार्ट मध्ये आहे. हो हो सगळे. छान. आणि तुम्ही कोकम सरबत वगैरे पण कोकम आणले? सरबत आणलेले, कोकम आगळ आणले. आणलेलं आहे. अच्छा, छान. पिठं माझी चांगलेली आहे. चटण्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत मी. म्हणजे एक चटणी खाल्ली का दुसरी खावीशी वाटते आणि त्याच्यामुळे मी व्हरायटी वाढवलेली बरोबर आहे. बरोबर. घरगुती आहे ना ते, त्यामुळे ते सगळं आवड निर्माण होते. बरोबर. आणि ओल्या हळदीचं लोणचं माझं फेमस आहे. अच्छा शकता ओल्या हळदीचं आहे ओल्या नाही? हळदीचं लोणचं म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची सूज असेल तर आपण औषध गोळ्या घेतो. त्याच्याऐवजी आपण जर का नैसर्गिकरित्या ओल्या हळदीचं लोणचं घेतलं की नक्कीच ती सूज कमी होते वा. आणि स्वेलिंग कमी होते आणि शरीराला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही गोळ्या औषधांनी जशी. काय किंमत आहे याची? फक्त 100 रुपये. अच्छा. आणि हे काय आणलं तुम्ही? हे तूप आहे गावठी. गावठी गाईचं आहे? हो एकदम देसी गाईचं तूप आहे ते. कसं ते? हे फक्त 180 रुपये. छान. आणि तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सांगा ताई. 7057756421. नक्की भेट द्या. थँक्यू. आम्ही नवतेजस्विनी मार्ट या आमच्या महिलांचा बचत गट आहे. त्याच्यातून आम्ही सगळे कडधान्य, तांदूळ, आमचे हेच प्रोडक्ट आहेत. कोणकोणते प्रकारचे तांदूळ घेऊन आलात आपण? आंबेमोर, इंद्रायणी, इडलीचे तांदूळ आहेत, वायसर आहेत, अच्छा. अख्खे गावाकडचे आहेत. ते असं पूर्ण गावाकडचे? हां हां. कडधान्य पण अख्खे गावाकडचे, काही प्रक्रिया नाही केलेली त्यांच्यावर. वा. म्हणजे ऑर्गॅनिक वस्तू आहे. ऑर्गॅनिक आहे सगळ्या वस्तू. छान. आणि तुमचा सुद्धा उमेद मार्ट वरती आहे? हो हो. अच्छा. आणि याची किंमत कशी? 40 रुपये ते लिहिलेली आहे तुम्ही? हां सगळी किंमत लावलेली आहे. छान. थँक्यू. आमचं नवतेजस्विनी पापड उद्योग. आमच्याकडे सर्व प्रकारचे तांदळापासून बनवणारे प्रोडक्ट आणले आहेत आम्ही. आणि उडीदापासून बनवणारे पापड, मिरगुंडी, तसेच कुरासनी चटणी, तिळाची चटणी, अच्छा. अशा प्रकारच्या या चटण्या. आणि तशाच त्याचप्रमाणे बाजरीचे पापड. अच्छा. बाजरीचे पापड. वा. उपवासाचे बटाटा पापड हे सुद्धा आम्ही ठेवले आहे आमच्या स्टॉलवर. वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहे तुमच्याकडे? वेगवेगळ्या प्रकारचे. छान. आणि आपण ते गावठी बोलतो मिरची मिठाची भरलेली, ती सुद्धा आम्ही ठेवलेली आहे. सुंदर. वा. त्याचप्रमाणे आमच्याकडे सेंद्रिय हळद, घरी आम्ही पिकवलेली हळद. अच्छा. घरी आमच्या शेतामध्येच पिकवलेली. तुमच्या स्वतःच्या शेतामधली? हां. आणि काय किंमत आहे? ही 60 रुपये 125 ग्राम. अच्छा. तुमचं कोणतं गाव कोणतं? शहापूरमध्ये आमचं पुढे गाव आहे कानवे. छान. वा. म्हणजे अस्सल ऑर्गॅनिक हळद आहे. ऑर्गॅनिक. छान. चालेल. थँक्यू. आम्ही 10 किलो हळद ही विकली गावाकडेच. अच्छा. गावाला तिला मागणी आहे, आम्हाला ऑर्डर येतात. तर आता थोडी राहिली आमची 3 किलो हळद, म्हणून आम्ही स्टॉलवर आणली. हा. नक्की कारण ऑर्गॅनिक वस्तू मिळत नाही इकडे. हे कावेरी वंदन संकलन प्रक्रिया केंद्र हे कृष्णाचीवाडी आहे, शहापूर तालुक्यातील आहे. आणि हे सेंटर जे आहे हे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कायापालट लोकसंचलित साधन केंद्र किनवली तालुका शहापूर अंतर्गत कार्यरत आहे. आणि या केंद्रावर साधारणतः इथं दाखवलेले आहेत सर्व आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. उदाहरणार्थ गुळवेल आहे, गुळवेलपासून जी पावडर तयार केली जाते ही सर्व म्हणजे इम्युनिटी पॉवरसाठी वापरली जाते. विशेषतः बूस्टर. हो. आणि या विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये आमच्या सेंटरवरनं बऱ्याचशा प्रमाणात ही गुळवेल एक्सपोर्ट झालेले आहे. मागणी भरपूर झालेली आहे. लोकांनी सर्वसाधारणतः सर्वसामान्यांनी याचा उपयोग केलेला आहे आणि त्यांना आराम देखील पडलेला आहे, रिझल्ट देखील मिळालेले आहे. त्यामुळे हे अगदी आयुर्वेदातील एक महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. जे पूर्वी आयुर्वेदामध्ये महत्त्व दिलं होतं या आयुर्वेदातील वनस्पतींना, त्याच्यापैकी हे गुळवेल हे अत्यंत महत्त्वाचं आणि गुणकारी औषध आहे. त्याच्यानंतर असं विविध अशी एकूण टोटल 45 आयुर्वेदिक पावडर काय आहेत. या प्रोडक्ट सर्व ही अगदी जीवनावश्यक अशा म्हणजे जीवनात सर्वसाधारण किरकोळ आजारासाठी वगैरे सर्व घरगुती आजार म्हणजे डॉक्टरकडे जाण्यासाठी काही म्हणजे वेळच येत नाही.
जर याचा अगदी व्यवस्थित समजून उपयोग करून आयुर्वेदिक आहे, त्यामुळे कोणता साईड इफेक्ट नाहीये. आणि साईड इफेक्ट नाही हा, दादा, हे काय आहे त्याच्यानंतर दादा? हे जे आहे वनस्पती स्टिक आहेत ह्या. हा. वनस्पती स्टिक म्हणजे हे घर शुद्धीकरण, होम, हवन याच्यासाठी हे वापरली जाते. आणि हे 7 वनस्पतीच्या स्टिक आहेत, काड्या आहेत. अच्छा. आणि ह्या विशेषतः भटजी लोक जे आहे, ब्राह्मण लोक, गुरुजी लोक आहेत, हा. हे हवन आणि विविध प्रकारच्या विधीसाठी उपयोगात आणतात. अच्छा. ही गायीची शेणी हा, आहे. गायीची ही शेणी. गायीची शेणी देखील शुद्धीकरणासाठी वापरली बरोबर. जाते आणि याचा उपयोग सर्वसाधारणतः सर्वत्र याची मागणी आहे. आणि याचं बाकी अजून बरेचसे काही आहे की आणि ह्या सर्व वनोपज प्रोडक्टच्या माध्यमातून ह्या स्थानिक ज्या कावेरी वंदनच्या 300 महिला आहेत, ह्या 300 महिला आपापल्या खेडेगावामध्ये, आपापल्या एरियामध्ये, जंगलामध्ये जी टाकाऊ वस्तू आहे, म्हणजे जी झाडावरून खाली पडते, झाडाला कुठल्याही प्रकारची नुकसान न करता, इजा न टाकाऊपासून करता, टिकाऊ वस्तू टाकाऊ वस्तू टिकाऊ आणि उपयोगी वस्तू बनवतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे ह्यापासून महिलांना अगदी स्वयंरोजगार, अगदी आपलं घरगुती काम, घरचं काम, शेतीचं काम, धंद्याचं काम, व्यवसाय करूनही ह्या कामामध्ये ते वेळ काढतात आणि याच्यामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न आहे. त्यांना हे पैसे मिळतात, रोखीने पैसे मिळतात. त्यामुळे उत्साहाने ते काम करतात आणि याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. धन्यवाद दादा. हां, चालते. तशा अजूनही अशा बऱ्याच असा महिला बचत गट आहे तिकडे, जे पापड, कडधान्य घेऊन आले. या मिनी सरसचं म्हणजे महत्त्व म्हणजे इकडे जे आहे ते आपल्याला एक ऑर्गॅनिक वस्तू पाहायला मिळतात. आता आपण हा रो पूर्णपणे कंप्लीट केला आहे. आता आपण पुढच्या रोला जात आहोत. माझं नाव पूजा गणेश लांडगे. मी अंबरनाथ तालुक्यामधून आले. माझ्या बचत गटाचं नाव स्वामिनी आहे. मी वज्रेश्वरी महोत्सवमध्ये भाग घेतला. एक्झिबिशनसाठी स्टॉल भेटला आहे मला बचत गटाच्या स्वरूपात. आणि मिनी सरसमध्ये तर माझं हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत सगळे. अच्छा, मग काय काय घेऊन आला आणि त्याचे फायदे काय आहेत ताई? सगळं माझ्याकडे ना, हा माझा सगळ्यात स्पेशल तेल आहे आणि आपलं हे सगळं होममेड आहे. माझं इन्स्टा पेज ID पण आहे. आपण हे स्वतः जंगलातून आणून अच्छा. बनवून स्वतः कस्टमर पर्यंत पोहोचवतो. माझा इन्स्टा पेज ID तर तुम्हाला देईलच नंतर, त्यात समजेलच. हा माझा सगळ्यात स्पेशल तेल आहे. पाठ, कंबर, सांधे, गुडघे, नस दबणे, सूज, मुक्कामार, डोकं, सर्दी आणि सायनससाठी. हब्सनी बनवलाय का आयुर्वेदिक हो हब्सनी? हो, सगळं जंगली प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये. पांढरीची काठी आहे, सगळ्यांना माहितीच आहे. पांढरीची काठी बरोबर. फेमस आहे. डोळ्यांसाठी आय ड्रॉप आहेत माझ्याकडे. अच्छा. सफेद कुडा आहे. आणि चष्मा निघून जातो का? 21 दिवसामध्ये रिझल्ट आहे. 21 डेज मध्ये. ह्याचा वापर कसा करावा? पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायचं. माझे वडील आहेत डॉक्टर विजय मारुती उगले. त्यांच्यात लहानपणापासून बघितलं, त्यामुळे मला यातलं सगळं नॉलेज आहे. अच्छा. हा, छान. म्हणून मी स्वतःच करते. वा. आणि त्यानंतर माझ्याकडे 10 महिला पॅकिंगसाठी आहेत. हो, आणि मी स्वतः इथे ओनर आहे. छान. आणि त्यानंतर हे काय? हे सफेद कुडा आहे, किडनी स्टोन, मुतखडा, मूळव्याधीसाठी. हा अमरकंद आहे. हा बघा, खूप आपल्या जे प्रसिद्ध आहे. मणके असतात ना, बरोबर. मणके असेच अमरकंद आहे. मणक्याचा गॅप, पाठदुखी, कंबरदुखी, ऑपरेशन करायची गरज नाहीये जर अमरकंद सेवन केलं तर. अच्छा. 40 दिवसामध्ये गॅप भरतो. मग याचं सेवन कसं करायचं? याची खीर बनवून खातात. याची पावडर पण रेडी असते, पण गॅप असेल तर कंदच वापरावेत. अच्छा. ओरिजिनल. वा. अर्जुन साल आहे. अर्जुन साल तर सगळ्यांना माहितीच आहे. हो हो हो. नवीन लोकांना अर्जुन साल माहितीच आहे. हो, हृदयविकार, हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज साठी असतं ना? आजकाल डायबिटीजचा आजार सगळ्यांनाच आहे. डायबिटीज साठी पण खूप चांगलं गुणकारी औषध आहे. बेडकीचा अच्छा. पाला. हे जर तुम्ही एक पान चावून खाल्लं ना आता, हा. साखर जरी खाल्ली 1 किलो तरी तुम्हाला गोड लागणार नाही. इतका रिझल्ट आहे त्याचा. अच्छा. मग विचार करा डायबिटीज किती लवकर बरा होईल. Reverse होते, डायबिटीज हा reverse. बरा होत नाही, पण तुम्हाला कंट्रोल मध्ये स्टेबल राहील. Control मध्ये कायमस्वरूपी गोळी बंद होईल तुमची. बरोबर. छान. गुळवेल आहे, गुळवेल आहे. जंगली अद्रक गुळवेलचा आहे. फायदा काय? ऍसिडिटी गॅस. ऍसिडिटी 120 रोगांवर आहे बॉडीच्या. अच्छा. याचं ऑइल सुद्धा भेटतं ना? हो, ऑइल पण आपण ऑइल गोळ्या लिक्विड मध्ये नाही ठेवत. आपण डायरेक्ट ओरिजिनल पावडर आणि डायरेक्ट जडीबुटी. ज्येष्ठ मध आहे. आणि हे आपल्याला कुठल्या जंगलात उपलब्ध होऊ शकतं? हे सह्याद्री जंगलातून आणतो आपण. लोणावळा. हा, सह्याद्री जंगल. ठाणे जिल्ह्यात त्याची काही आपल्याला उपलब्धता होऊ शकते? कोणाला जर माझ्याकडून जर हवं असेल तर मी होलसेल रेटनी पण देते. भरपूर जणांना मी माल पोहोचवते. म्हणजे माझा नाशिकला, कोल्हापूरला वगैरे माल जातो. अच्छा. तुमचा एक नंबर सांगा ना ताई. माझा हा पॅम्पलेटच आहे. इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा. इथे माझा मेन्शन केला आहे. इन्स्टा पेज ID पण आहे. अच्छा. आणि तुम्ही उमेद मार्ट वरती पण आहात? हो. हा. आणि त्याबद्दल थोडी माहिती द्या ना. हिरडा, हा. त्रिफळा. हिरडा तर हे लहान
बाळापासून वापरलेली वस्तू आहे. अच्छा. गुटीमध्ये पण वापरतात. हा. हा दमा, खोकला, सर्दी, कप आणि पोट साफसाठी चांगला आहे. अच्छा, आणि ती शतावरी आहे बघा त्या. शतावरी हिने भूक लागते, रक्त शुद्ध होतं, अशक्तपणा. अच्छा. हे अजून तुम्हाला एक स्पेशल सांगायचं राहिलं. थायरॉइडसाठी हा मी स्वतः अनुभवलंय. मी स्वतः एक थायरॉइड पेशंट आहे. अच्छा. माझं 75 किलो वजन हा, होतं. weight मी loss. 65 वरती आणले आणि माझी थायरॉइडची म्हणजे थायरॉइड पूर्ण क्लिअर झालंय. वाटलं तर माझ्या इंस्टा पेजवर गेलं तर रिपोर्ट पण टाकलेले आहेत मी माझे. हा स्पेशल आहे थायरॉइडसाठी औषध. थायरॉइड आणि वेट लॉस दोन्ही पण होतं. अच्छा. आणि याची काय किंमत असेल साधारण? 1350. माझी 250 रुपयापासून प्राइस प्राइस स्टार्ट होते. हो. अच्छा. आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवता? भेटते. माझं कुरिअर खूप असतात, रोजचे कुरिअर असतात मला. वा, छान. आणि याचे कोणते साईड इफेक्ट नाही? आयुर्वेदिकचा नो साईड इफेक्ट. नो साईड इफेक्ट. थँक्यू. तर आपल्याला जर मीडिया पुढे यायचं असेल किंवा आपल्या उत्पादनाला एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा असेल तर एक तुम्हाला सुवर्ण संधी दिली आहे. तर या माध्यमातून आपली थोडी परिचय करून दिलात, आपल्या प्रॉडक्टची माहिती करून दिली, तर कशा प्रकारे होईल म्हणजे जेणेकरून उमेदच्या माध्यमातून, उमेद मार्टच्या माध्यमातून आपले प्रॉडक्ट देशात विदेशात किंवा राज्यात आपल्याला पाठवता येतील. त्याबद्दल आपल्या प्रॉडक्टची थोडक्यात माहिती दिली तर आपल्या राज्यातील महिलांना किंवा एक चांगला अनुभव होईल. तर आपला थोडा परिचय करून दिलात, आपले प्रॉडक्ट काय काय आहेत ते सांगा, आपलं थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, माझं नाव प्रीती सुभाष जाधव. मी वैभव लक्ष्मी स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष आहे. उमेद अभियानांतर्गत आमचा गट हा मसाल्यांचा आणि लोणच्याचा व्यवसाय करतो. त्याचबरोबर पापड, कुरडया आणि शंकरपाळ्या, साड्या ह्याचा पण व्यवसाय. तसेच बाजूला दुसराही आमचा गट आहे, त्याच्यातही साड्यांचा वगैरे हा व्यवसाय हा चालू आहे. अच्छा. सगळं घरगुतीच पदार्थ आहेत हे आमचे. चांगला. हा, तसंच मसाला आणि हळदीचा व्यवसाय हा आमचा पहिल्यापासूनच चालू आहे, घरगुतीच आहे. तो माऊली कृपा गट ह्या गटाचा आहे. त्याच्यात ह्यांचा व्यवसाय सुरू आहे. आमचा वैभव लक्ष्मी स्वयंसहायता बचत गटाचा लोणचीचा व्यवसाय आहे. हा, आंब्याचं लोणचं, मिक्स लोणचं, लिंबाचं. साधारण ह्याचा दर काय आहे म्हणजे विक्रीसाठी आपल्या महिलांना जर विक्री करायची झाली? पाव किलोचा दर आहे आंब्याच्या लोणच्याचा 80 रुपये आणि मिक्स लोणचं आहे आमचं. गाजर, मिरची, लिंबू हे सगळं आणि लसूण ह्याचा दर आहे 80 रुपये पाव किलोचा. हे उपलब्ध झालं तर आपल्याला कधीही मिळू शकतं ऑनलाईन? कधीही ऑनलाईन कधीही आम्हाला ऑर्डर करा, तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद ताई. धन्यवाद. पासून बनवलेलं आहे घरी. गांडूळ खत आहे, तांदूळ खत आहे. सेंद्रिय म्हणजे खत आहे, हो. ऑर्गॅनिक. आणि काय किंमत आहे याची? याची 40 रुपये. 40 रुपये किलो. आणि तुम्ही काय सांगाल हे का वापरलं पाहिजे लोकांनी? हे वापरलं पाहिजे म्हणजे रासायनिक खतांपेक्षा हा खत चांगलं आहे आणि याच्याने म्हणजे कुठले आजार होत नाही आहेत शरीराला. आता सध्या कॅन्सर वगैरे प्रकार जास्त वाढले. अच्छा. ते रासायनिक खते खाल्ल्याने त्याचा इफेक्ट जास्त लवकर होतो ना. मग हे खत चांगलं आहे. अच्छा, तेव्हा याचं महत्त्व आहे. हां. पहिले म्हणजे मला वाटतं पूर्वी आपण सगळे हेच वापरायचो. हो, हेच वापरायचं. आता सगळे म्हणजे आता सगळे, पेस्टिसाइड्स हां, वगैरे आले. रासायनिक बरोबर, छान. माझं नाव स्वाती प्रकाश शेळके, मुक्काम देवगाव. परिवर्तन या प्रभाग संघातून आम्ही हिरकणी या ग्रामसंघ सदस्य आहे. तसेच मल्हार या गटाची मी अध्यक्ष आहे. माझ्या गटात एकूण 12 सदस्य आहेत आणि 12 सदस्यांमधून आम्ही त्यामधून 6 महिला हा उद्योग करतात आहेत. यामध्ये आम्ही हळद, मसाला, आगरी मसाले, तसेच मीडियम मसाला, गरम मसाला आणि मिश्र धान्य पीठ आणि त्याचप्रमाणे घावणं पीठ हे तयार करून विक्रीसाठी आणतो ना. कमीत कमी भावामध्ये कसं ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि चांगलं आणि व्यवस्थित त्यांच्यापर्यंत निर्जंतुक करून कसं पोहोचेल याचं आम्ही भान ठेवतो आणि त्याचप्रमाणे आमचा ग्राहक आम्हाला कसा उपलब्ध होईल याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. तुम्हाला आता कसं वाटतं, आता आपल्या वर्जेश्वरी महोत्सवमध्ये आपण आलात, उमेदतर्फे आपल्याला एक फ्रीमध्ये स्टॉल भेटले, महिलांना एका प्रकारे प्लॅटफॉर्म दिले, आम्हाला खूपच म्हणजे आनंद होतोय का वज्रेश्वरी महोत्सवामध्ये आमचा गट सहभागी झालेला आहे आणि उमेदने आम्हाला यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. यासाठी आम्ही त्यांचे आभारी मानतो. कारण इथे कोणताही खर्च न करता आम्ही उमेदच्या ह्या वज्रेश्वरी महोत्सवामध्ये सहभागी होतो आणि जेणेकरून आमच्या महिलांना कसा उद्योजक म्हणून पुढे जाता येईल याकडे उमेद हे प्रकर्षाने लक्ष पुरवतंय. यासाठी आम्ही खूप म्हणजे उमेदचा आणि वज्रेश्वरी महोत्सवाचे आभारी. वा, छान. आणि आत्ताच जागतिक महिला दिवस झाला आहे आणि मी पूर्ण प्रदर्शनामध्ये पाहतोय की सगळे महिला आहेत, पूर्ण उद्योजिका, नवीन उद्योजिका बनत आहेत.
त्यासाठी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू. माझे नाव शोभाताई, मी मलंगड येथे राहते. माझ्या गटाचं नाव अमृतवेल महिला बचत गट. आमच्या ग्रामसंघाचं नाव ऊर्जा ग्राम संघ. आमच्या प्रभाग संघाचं नाव परिस प्रभाग संघ. आणि आमच्या गटामध्ये 2009ला मी गट स्थापन केला. तेव्हापासून हे काम मी स्वतः करते. मी याचं प्रशिक्षण घेतलं होतं औरंगाबाद वस्त्रकला महाविद्यालयामध्ये. आज माझ्या महिला सगळ्या मिळून आम्ही हे काम करतो. काय आणलंय तुम्ही मग? साड्या आहेत? भारतात स्टॉल लावतो. साड्या आहेत? साड्या, ड्रेस मटेरियल, स्टॉल पण असतात. आणि काय किंमत आहे साड्यांची? साड्या ह्या 500ला, ह्या 700ला. या बांधणी, हे टाईन डाय आणि हे बाटिक प्रिंट. छान. 3 प्रकारामध्ये कपडे तयार करतात. थँक्यू. धन्यवाद. दादांकडे ना इथे रत्नागिरीचे काजू आहेत. हे बघू शकता, काजू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. गावचे काजू आहेत. कसं पॅकेट आहे दादा हे? 230 रुपये पाव किलो. 230 रुपये पाव किलो आहे. हा ओरिजिनल कोकणातला फ्रेश काजू आहे. हा, कोकणातला बेस्ट काजू आहे. वा. लोकलचा काजू आहे. हा सालातला कसा? साला 220 रुपये पाव किलो. 220 रुपये पाव किलो. वा, छान. कुळीत पीठ पण आहे कोकणातला. कुळीत पीठ सुद्धा आहे. दादा आहेत रत्नागिरीच्यात. रत्नागिरी लोहागड तालुका. यावर्षी आंबे कसे आहेत? आंबे यावर्षी लय कमी आहेत. कमी आहे? हा, कमी आहेत. आम्ही जळगाव खांदेश्वरनं आलेलो आहे. माझ्या गावाचं नाव आहे नांद्रा बुद्रुक. माझ्या गटाचं नाव पूजा महिला समूह. अच्छा. आम्ही घरगुती हाताने तांब्याचे दिवे बनवतो. अच्छा. नागपूर भंडारून तांबं मागवतो. हे सगळं घरगुती बनवता? सगळं घरगुती बनवतो. वा. आता याची काय किंमत काय असेल? याची 150 रुपये किंमत आहे. 150 रुपये किंमत आहे. बनवायला खूप वेळ लागतो. अच्छा. हा, मोल्ड करायला त्याला वेळ लागतो. हां, पूर्ण 5 तास चालतो. आणि हा जो आहे 100ला आहे. अच्छा. हा 100ला चालेल. देवाजवळ लावा, तुळशीजवळ लावा, दर्याजवळ लावा. म्हणजे ह्यामध्ये शुभ असतं. ही साईज आहे एवढी मोठी साईज पण आहे. आपण देवाजवळ प्रसाद म्हणून ठेवू शकतो. प्रसादाची वाटी आहे. प्रसादाची वाटी. छान. नैवेद्य वगैरे ठेवायला. नैवेद्याची. आणि हा दिवाळी हा खंड नवरात्री, नवरात्र, बरोबर. दिवाळीसाठी जास्त काळ चालण्यासाठी. जास्त काळ. बरोबर. छान. पूर्ण म्हणजे 24 तास चालतो. वा, छान प्रोडक्ट आहे तुमच्याकडे. हे स्वामींना पाणी भरून ठेवण्यासाठी पण आहे. हा, बरोबर. कलश आहे. हे कलश आहे. याला झाकण पण आहे असं. छान. हे महादेवाची पिंड आहे छोटी. हा, परत एक गोमाता आहे. बरोबर. गणपतीची आहे, लक्ष्मी आहे, अन्नपूर्णाजी आहे, छान. पंचारती आहे. हा, आणि घरगुती आता लागले पापड पण आहेत. हा, जळगाव पापड खांद्याची वगैरे. केळी वेप्स आहे. छान. आपला नंबर कोणता आहे? तोच आहे का? हा, कैलास सोनवणे. हा, ताईंचा नंबर घ्यायचा. तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कैलास सोनवणे. थँक्यू. हे नाचणीचे लाडू आहे. नाचणीचे लाडू, हा. हे रवा लाडू आहेत. हा. हे खोबरं लाडू आहे. हा. हे चॉकलेट लाडू आहे. चॉकलेटचे लाडू आहे. आणि हे बेसनचे हे रवा अच्छा. लाडू. काय किंमत आहे यांची? ह्याची 165, हा. 150, हम्म. 80 रुपये आणि 115. छान. मी सौ मनीषा संदीप भगत. मी वैष्णवी महिला स्वयंसहायता समूहाची एक सदस्य असून माझा समूह वृंदावन ग्राम संघाला जोडला असून त्याची मी एक अध्यक्ष आहे. पहिले माझी पॅकिंग अशी होती, प्रायमो नंतर माझी पॅकिंग अशी झाली आहे. अच्छा. पॅकिंगमध्ये सुधार झाला. पॅकिंगमध्ये सुधार झाला आहे. आणि शिवाय ही माझी घरगुती हळद आहे. अच्छा. मातोश्री मसाले गृहोद्योग, घरगुती हळद, सगळे घरगुती मसाले असतात. वा. आज वज्रेश्वरी महोत्सव उमेद अभियानाअंतर्गत मी इथे आली आहे. मला विक्रीची संधी दिली आहे, त्याबद्दल मी उमेद अभियानाचे खूप खूप आभार मानते. ते खरंच छान. खरंच मार्केट महिलांना सांगू इच्छितो की जे प्रायमोज आहे टेक्निकलची सपोर्ट करते आपल्या महिलांना उमेदच्या अभियानातील महिलांना, त्यामुळे त्यांचं पॅकेजिंग सुधारून एक उमेद माध्यमाच्या उमेद ई प्लॅटफॉर्म जो त्यांना मिळाला, त्यांची विक्रीसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या खरंच त्यांनी व्यवस्थित प्रकारे पॅकेजिंग ते मध्ये बदल आपल्याला दिसून येतो आहे. अशाच प्रकारचे चांगले चांगले बदल करून काही टेक्निकल सपोर्ट आपल्याला प्रायमरी संस्था देत राहील आणि तुम्ही असा बदल करून आपला माल चांगल्या जागतिक दर्जाच्या उपलब्ध होईल हीच आशा बाळगतो. आणि खरंच ताईंना खरंच शुभेच्छा. चांगली विक्री आपल्या माध्यमातून करता येईल. धन्यवाद. धन्यवाद. हे बघा, अजूनही बरेच असे स्टॉल आहे इथे. बघा, कपड्यांचे स्टॉल आहे किंवा असे पिशव्या आहे, पण काही स्टॉल होते आता गर्दीसुद्धा झालेली आहे. माझं नाव रोहिणी सचिन डमडेरे. माझ्या गटाचं नाव आहे जिजा स्वयंसहायता समूह आणि वज्रेश्वरी महोत्सवमध्ये मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या गटामध्ये मसाले आहेत, सगळ्या प्रकारचे मसाले. घाटी मसाला आहे, सेलम हळद आहे, आगरी मसाला आहे, तिखट मिरची आहे, असे बरेच प्रकार आहेत. आणि माझ्याकडे तूप आहे, आयुर्वेदिक न्यूट्रासेल म्हणून औषध आहे, सप्लिमेंट आहे, ते मिरगुंडी आहे, पापड आहे. आणि आमच्या गटातल्या महिलांनी खूप मेहनत करून हे काम केलं, चालू केलं आहे. त्यांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही सगळी मेहनत करतो आहे. माझं नाव रुजुता सागर शेडे, ऑर्चिड स्वयंसहायता समूहामधून मी आलेली आहे. तर आपलं मेन प्रॉडक्ट आहे घाटी मसाला. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपण बनवतो. स्पेशल घाटी मसाला ज्याच्यात 26 प्रकारचे मसाले आहेत आणि कांदा, लसूण, खोबरा. हा जर मसाला तुम्ही एका भाजीला टाकाल तर तुम्हाला इतर कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. आणि याच्यासाठी सिंपल रेसिपीज मी इथं दिलेल्या आहेत, तिथं पण मेन्शन केलेल्या आहेत की याच्यात काय आहे आणि काय काय करू शकता. त्याचबरोबर हळद, मालवणी मसाला, गरम मसाला आणि छोटे छोटे खडे मसाल्याचे पॅकेट्स केले आहेत की जेणेकरून कोणाला बिर्याणीसाठी यूज करायचे असतील. तसेच हे मी एक लहान मुलांसाठी बनवलेलं आहे. मैदा नाही हां, याच्यात पूर्ण 0% मैदा आहे. म्हणजे जरी तुम्ही लॅब टेस्ट केलं तरी तुम्हाला समजेल की याच्यात 1% पण मैदा नाही आहे. आणि नाचणी मुलांच्या दृष्टीने चांगली आहे. हे प्युअर गाईच्या तुपात बनवलेले आहे. आणि लहान मुलांना प्रिझर्वेटिव्ह आता काय काय होते आपण बघताय. प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे. प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे आणि तुपातलं असल्यामुळे तुम्ही त्यांना देऊ पण शकता. आणि अनहेल्दी असं काही नाही आहे. तुम्ही कॅडबरी चॉकलेट देण्याऐवजी, मिठाई देण्याऐवजी मुलांना हे खा, सर्वात बेस्ट. हां, तर हे एकदम बेस्ट आहे. काय किंमत आहे याची? याची 100 ग्रॅम 100 रुपये. छान. तुम्ही मिठाईऐवजी हे प्रेफर करू छान. शकता. आणि तुम्ही काय कोकम सरबत आणलंय? हो, आता उन्हाळा खूप आहे त्यामुळे आम्ही ते पण कॉम्प्लिमेंटरी ठेवलेले. छान छान. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच महालक्ष्मी सरससुद्धा येत आहे, त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. डेटसुद्धा आलेली आहे, तर लवकरात लवकर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.